18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया. कोणी अर्ज विकत घेतला नाही, आता एखाद तास राहिलेला आहे, जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा. आजच संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे, निश्चित होईल. राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज होते, अनेक नेते मंडळी नाराज आहेत. छगन भुजबळ नाराज होते कारण प्रक्रियेमध्ये तुमच्या सोबत सहकारी या ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ हे मानायचा की मित्रपक्ष तुमच्याशी नाराज आहेत. अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाराज आहेत असं म्हटलं जातं. अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं, परंतु पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आत्ता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही. स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती आहे. ते खरंच तयार नव्हते कारण काय 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही या प्रक्रियेत? खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती. मी अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एका प्रश्नाचं उत्तर तो होऊ दे, अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती. पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती.